शहरातील पोलीस कॉम्प्लेक्स परिसरातील सागर मोबाईल अँड झेरॉक्स आणि श्री सप्तशृंगी कापड या दोन दुकानांना अचानक लागलेल्या भीषण आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज अचानक पोलीस कॉम्प्लेक्स परिसरातील या दोन दुकानांमध्ये धुराचे लोट बाहेर येऊ लागले. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केलं. सागर मोबाईलमधील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि सप्तशृंगी कापड दुकानातील कापडामुळे आगीचा भडका अधिकच उडाला. परिसरातील नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिली आणि घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची संपूर्ण टीम बमसह घटनास्थळी दाखल झाली. आगीचं गांभीर्य ओळखून जवानांनी फोम आणि पाण्याचा जोरदार मारा सुरू केला. आगीने वेढलेल्या भागात प्रवेश करून जवानांनी अत्यंत कौशल्याने 15 ते 20 मिनिटात आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं. अग्निशमन दलाने दाखवलेल्या या चपळतेमुळे आग शेजारील इतर दुकानांपर्यंत पसरली नाही. परिणामी मोठी जीवितहानी आणि वित्तहानी टाळली. ही संपूर्ण कारवाई अग्निशमन अधिकारी संदीप दराडे, वाहन चालक विनायक चव्हाण, संजय हिरे, किशोर सगट, फायरमन संतोष काळे, सूरज काळे यांनी केले. सदर घटना आम्हाला 7:50 असा कॉल आला की सप्तशृंगी रेडीमेड आणि सागर झेरॉक्स आणि मोबाईल शॉप या दुकानाला आग लागली आहे. त्वरित अग्निशमन वाहन त्वरित घटनास्थळी धाव घेऊन आम्ही 15 ते 20 मिनिटात पूर्ण एवढी मोठी आग ही 15 ते 20 मिनिटात फोम आणि पाण्याच्या सहाय्याने कंट्रोल केलेली आहे. तर इथं विद्युत वायर पण होते खूप. आम्ही आलो तेव्हा तर काय असं दिसलं नाही. नंतर शॉर्ट सर्किटनंच आग लागली असं अंदाज आहे, प्राथमिक अंदाज. काय नाव आपलं? संतोष काळे, अग्निशमन विभाग.